विधानसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या भरघोस यशाबद्दल नाशिककरांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी 13 फेब्रुवारीला नाशिक इथे येणार असून यावेळी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नागरिकांसह उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी सिडको आणि सातपूर या ठिकाणी झालेल्या नियोजन बैठकीत केलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दिलेल्या भरघोस यशाबद्दल नागरिकांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी 13 फेब्रुवारीला नाशिकला येत आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे नियोजन बैठका घेण्यात आल्या असून सातपूर या ठिकाणी मसाला झोन हॉटेलमध्ये नियोजन बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आणि 9 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असल्यानं शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन यावेळेस शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी केलं। शिवसेना पंधरवडा निमित्त शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी केलं। मागच्याच आठवड्यामध्ये आदरणीय या राज्याचे दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी या सर्वांनी एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं। 13 तारखेला जो आदरणीय शिवसेना मुख्य नेते शिंदे साहेबांचा दौरा आहे, या दौऱ्याची जोरदार तयारी करावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठं ग्राउंड म्हणजे गोल क्लब सारखं मैदान आपण भरवावं, ही सर्व जबाबदारी सर्वस्वी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती दिली आहे। आणि त्या आभार दौऱ्याची तयारीच्या दृष्टीनं हा या ठिकाणी सगळ्या मिटिंगा बैठका चालू आहे। निश्चितपणे ते गोल क्लब मैदानही भरेल आणि आभार दौरा हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी नाशिक जिल्हा पार पाडून दाखवेल। यावेळी महिला आघाडी जिल्हा समन्वयक श्यामला दीक्षित, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले, युवती सेना जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर यांनीही उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आयोजनाबाबत मार्गदर्शन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे। या बैठकांना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, लोकसभा संघटक योगेश मस्के, युवसेना विस्तारक योगेश बिलदार, उपजिल्हा प्रमुख शंकर पांगरे, महिला आघाडी प्रमुख महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, माजी नगरसेवक मधुकर जाधव, भागवत अरोटे, विक्रम नागरे, अमोल जाधव, सतीश खेळणार, बाजीराव दातीर, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, मंदाकिनी जाधव, मंदाकिनी दातीर, महिला आघाडी उपमहानगर प्रमुख ज्योती फड, विधानसभा प्रमुख सुलोचना मोहिते, मध्यवर्ती कार्यालय प्रमुख शरद नामपूरकर, शिक्षक कर्मचारी सेना जिल्हा संघटक मनीष खेले, विद्यार्थी सेना महानगर प्रमुख शुभम पाटील, विधानसभा प्रमुख दीपक मोले, जीवन दिघोळे, पूजा तिलक, ॲडव्होकेट श्रद्धा जोशी, रोहिणी देवरे, अनिता उगले, बबलू सूर्यवंशी, प्रकाश पवार, आकाश पवार, उपमहानगर प्रमुख अरुण घुगे, कैलास जाधव, विभाग प्रमुख शरद चिखले, विकी जाधव, दीपक नागरे, अमित मांडगे, राजेंद्र मोहिते, अविनाश पांगरे, नितीन अमृतकर, सागर बोरसे, दत्तात्रय पाटील, राहुल भुजबळ, रामदास धात्रक, राजेंद्र रणमाळे, संजय गायकवाड, अनिल काळे, रोहित घुले, ईशान शेख, धवल धरांगे, दुर्गेश चौधरी, ज्ञानेश्वर ढगे, आदित्य माळी, योगेश जाधव, दीपक कडाळे, महेश सोनोने, शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख, महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।